अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो, कारण हल्ली पैशाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही। आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पैशाशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही आहे आणि पैशाला खूप महत्त्व आहे। जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला मान सन्मान असतो, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला नातेवाईक असू दे, शेजारी असू दे, संबंधित लोकांस झिरो किंमत देतात। आणि हे तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे उद्या आहे गुरुवार आणि धनसंपत्तीसाठी, पैसा प्राप्तीसाठी तुम्हाला गुरुवारी उद्या काही उपाय, काही सेवा, काही तोडगे करायचे आहेत। हे तोडगे जे आहेत, उपाय आहेत, सेवा आहेत, ह्या ज्योतिषशास्त्रानुसार आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आहेत। त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय, सेवा ज्या मी सांगितल्या त्या करत जा। ह्या सेवा करत असताना अगदी मनापासून इच्छा, प्रबळ शक्ती ठेवून करा। करायचे म्हणून करत असाल तर अजिबात त्याचा फायदा होणार। मी व्हिडिओ टाकलेत आणि तुम्ही ऐकताय आणि चला आपण करून बघू असं करू नका। अगदी मनापासून मी सांगते, यातले बरेचसे उपाय मी स्वतः करत असते आणि तुम्हीही करा, ह्यासाठीच मी हे व्हिडिओ टाकते। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण माहिती ऐकून तुम्ही त्याप्रमाणे उपाय करत जा। तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर पैसा यावा, पैसा स्थिर राहावा, आलेला पैसा वाढावा, ह्यासाठी हा उपाय। सगळ्यात पहिल्यांदा उद्या गुरुवार आणि गुरुवारी आपल्याला काही ज्या सेवा आहेत त्या करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं। सकाळी उठल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजाचा उंबरा आहे, तो जो उंबरा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा, दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्या उंबऱ्याला तुम्ही हळदीचं लिंपण लावायचं। हे हळदीचं लिंपण कसं लावायचं तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद, चिमूटभर म्हणजे एक छोटासा भीमसेन कापूरचं चिरून असं चुरायचं, त्याची पावडर करायची आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं। म्हणजे हळद, भीमसेन कापूर, तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही कोणताही कापूर घेतला तर चालेल आणि त्यात गोमूत्र घालायचं आणि त्या उंबऱ्याला तुम्ही हळदीचं लिंपण लावायचं। उद्या गुरुवार आहे, गुरुवारी तुम्ही शक्यतो घरातील जी फरशी आहे, लादी आहे, घरात जे तुम्ही साफसफाई करता ती बिलकुल करायची नाही। तुम्ही फक्त झाडू मारायचं, उद्या फरशी पुसायची नाही, डोक्यावरून आंघोळ करायची नाही। बेडशीट असतील, पडदे असतील, ब्लँकेट असतील, ह्या वस्तू उद्या तुम्ही धुवायच्या नाहीत। का? कारण तुमचा गुरुग्रह आहे तो कमकुवत होतो। आता बघा, शनी आहे, राहू आहे, केतू आहे, बुध आहे, गुरुग्रह आहे, हे जे ग्रह आहेत, हे ग्रह जे आहेत ते आपले मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला काही ग्रहांच्या सेवा करायची। तर गुरुग्रह मजबूत राहावा, तो कमकुवत होऊ नये म्हणून उद्या तुम्ही फरशी पुसायची नाही। जर समजा तुमची फरशी खूपच घाण असेल तर तुम्ही चिमूटभर हळद टाकून ती फरशी पुसू शकता। उद्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ बिलकुल टाकायचं नाही। त्यानंतर उद्या तुम्ही डोक्यावरून आंघोळ करायची नाही। समजा तुम्हाला पिरियड्स असतील आणि उद्या 5वा दिवस आहे, तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जे मयत झाले त्या ठिकाणी गेल्या आणि तिथून तुम्हाला आल्यानंतर आंघोळ डोक्यावरून करणे गरजेचंच आहे, त्यावेळेला तुम्ही चिमूटभर हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आणि आंघोळ करायची। प्रत्येक गुरुवारी तर तुम्ही चिमूटभर हळद पाण्यामध्ये टाकून आंघोळ जर केली तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो खूप मजबूत होतो। त्यानंतर बघा, तुळस आहे, तुळशीला तुम्ही कच्चं दूध, त्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून ते दूध तुम्ही तुळशीला अर्पण करायचं। केळीचं झाड तुमच्या घराच्या जवळपास असेल तर केळीच्या झाडाला सुद्धा कच्चं दूध, चिमूटभर हळद अर्पण करायची। त्यानंतर बघा, केळीच्या झाडाजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, त्या दिव्यामध्ये 2 लवंग आणि 2 वेलची टाकायची आणि समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमचं रोज जे घरामध्ये तूप वापरतात ते तूप घातला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकला तरी चालेल। हा दिवा तुम्ही केळीच्या झाडाजवळ लावल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होतात। तुळस आहे ती साक्षात आपण लक्ष्मी मानतो। हिंदू धर्मानुसार तुळशीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुळशीला सुद्धा तुम्ही उद्या
दूध घालायचं आहे आणि तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. त्यानंतर बघा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हुंबरा जो आहे तो हुंबरा म्हणजे काय, आपल्या घराचा हुंबरा म्हणजे काय, मर्यादा. बघा आपण एखादी गोष्ट बोलत असताना म्हणतो तू हुंबरा ओलांडून जाऊ नको, तुझ्या मर्यादा सोडू नको असं म्हणत असतो. म्हणजेच हुंबरा म्हणजे आपल्या घराची मर्यादा असते. तर ह्या हुंबऱ्याच्या बाहेर उद्या म्हणजे प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. ह्या दिव्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद आणि 2 लवंग आणि 2 वेलची टाकायच्या. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येण्यास तिला आपण आमंत्रण करतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने येत असते. त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती पाहिजे, फोटो नाही, मूर्ती. ही मूर्ती जी आहे ह्या मूर्तीला तुम्ही उद्या गुरुवारी अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक कशाचा, तर बघा पंचामृतचा घाला किंवा दुधाचा घाला, कच्च्या दुधाचा किंवा पाण्याचा घाला. आता आंब्याचा सीझन आहे, आंब्याच्या रसाचा अभिषेक घाला. केशर आणि पाणी ह्यानं सुद्धा तुम्ही जर भगवान श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अभिषेक घातला. हळद पाण्यामध्ये मिक्स करून हळदीचा किंवा पिवळं चंदन मिळतं त्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक घातला तर खूप चांगलं. हा अभिषेक तुम्ही उद्या भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी जिथे भगवान विष्णू बसलेले आहेत आणि त्याचे पाय माता लक्ष्मी दाबत आहे अशी मूर्ती तुमच्या घरामध्ये आणा. ही मूर्ती आणल्यानंतर तुम्ही जर प्रत्येक गुरुवारी अभिषेक जर करायला सुरू केला तर तुम्हाला किती फरक पडतो बघा. जर तुम्हाला ही मूर्ती हवी असेल भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तर तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये लिंक देते. त्या लिंकवरून तुम्ही नक्की ती मूर्ती मागवा. तुम्हाला चांगल्या खात्रीशीर आणि अगदी म्हणजे वॉरंटी कार्डचं डिस्काउंटमध्ये मिळेल आणि ही मूर्ती तुम्ही आणल्यानंतर त्या मूर्तीचा अभिषेक करून स्थापना करायची. त्यानंतर बघा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हुंबऱ्यावरती संध्याकाळी काय करायचं तर 7 कापराच्या वड्या, 3 मिरे आणि 3 लवंग घ्यायच्या आणि त्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आणि हुंबऱ्याच्या मुख्य दरवाजाच्या हुंबऱ्यावर मधोमध ठेवायचं. त्यामुळं घरात येणारी नकारात्मकता थांबेल, घरात सकारात्मकता राहील, घरात येणारी घरातली अलक्ष्मी निघून जाऊन घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल. त्यानंतर तुम्ही पतीचे दररोज 1-2 मिनिटं का असना थोडे पाय दाबायचे, कारण पती म्हणजे भगवान श्री विष्णूंचं रूप आहे. पण पती सुद्धा तसा पाहिजे की ज्याने आपल्या पत्नीला लक्ष्मी मानलं पाहिजे. जर पत्नीला त्रास देत असेल, शिव्या देत असेल, तिचा अपमान वारंवार करत असेल, तिला चांगली वागणूक देत नसेल तर त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नाही. त्यामुळे पतीने सुद्धा पत्नीचा आदर केला पाहिजे आणि पती जर आदर करणारा असेल तर पत्नीनं दररोज पतीचे पाय 2 मिनिटं का असे ना ते दाबले पाहिजे. त्यामुळं विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते. त्यानंतर बघा पतीने सुद्धा प्रत्येक शुक्रवारी पत्नीला फुलाची वेणी असेल, एखादं परफ्यूम असेल, एखादं गिफ्ट असेल, चांदीचं पैंजण असेल, महाशिवरात्रीला तर न चुकता तुम्ही पत्नीला एक चांदीचं पैंजण गिफ्ट देत जा. जेवढं तुम्ही पत्नीला खुश ठेवाल, पत्नीची म्हणजे इच्छा जी असेल ती तुम्ही व्यवस्थित पूर्ण केला, पत्नीला आनंदी ठेवला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खूप भरभरून पाणी भरेल. हे उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करायचे. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कधीच कमी पडणार नाही, कारण जिथे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तिथे माता लक्ष्मी आपोआपच धावून येत असते. त्यामुळे नक्की हे उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचे. आणि हळदीचं लिंपन तर कराच करा. सकाळी सूर्याला सुद्धा दररोज न चुकता जर तुम्ही जल अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि तुमच्या घराला मान सन्मान सुद्धा मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये तुम्हाला लिंक देते, त्या लिंकवरून नक्की मागवा. श्री स्वामी समर्थ.